प्रत्येक व्लॉगरसाठी त्यांचा फॉलोवर हा खूप महत्त्वाचा असतो, पण तुमच्यासाठी मी इतकी महत्त्वाची असेल मला कधीच वाटलं नव्हतं. आणि दिवसाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे. छान रेडी होऊन आम्ही चाललो होतो जेजुरीला, पण तिथे मध्ये जाण्याआधी त्यांनी मला इतकं छानसं सरप्राईज दिलं. मी कधी अपेक्षाही केली नव्हती ह्या गोष्टीची आणि दिवसभरात बऱ्याच गोष्टी छान छान This झाल्या is आहेत. a gift I am giving. Thank you so much. Thank you. जितके तुम्ही थंबनेल बघून एक्साइटेड झालायत ना अॅनिव्हर्सरी व्लॉग बघण्यासाठी, तितकी मी सुद्धा आहे तुम्हाला शेअर करायला. परंतु हा एक व्हिडिओ बघून घ्या. माझे केस लवकर वाळवण्यासाठी मी घेतलंय अगारोचं हेअर ड्रायर. याची 360 स्विवेलिंग कॉर्डमुळे ना एकदम इझिली आपण कुठेही मूव्ह करू शकतो. यामध्ये 3 हीट सेटिंग्स येतात, लो फॉर थिन हेअर आणि हाय फॉर थिक अँड मीडियम हेअर. 2 स्पीड्स येतात फॉर स्टायलिंग. 360 एअर फ्लो वेंट आहे, ज्यामुळे तुमचे केस एकदम व्यवस्थित पाहिजे तशा पद्धतीने तुम्ही स्टाईल करू शकता. कूल टिप आहे, त्याचबरोबर नॉन डिटॅचेबल याच्यामध्ये ड्रायर हेड आहे. इतका जबरदस्त लाईट वेट आहे. इकोमॅटिक डिझाईन सुद्धा केलेली आहे. 70 to 80% आपले केस आधी ड्राय पाहिजे, टॉवेल ड्राय करून घ्यायचं, त्यानंतर तुम्ही हे अगारोचं ड्रायर वापरू शकता. याच्या अँटी स्कॅल्डिंग टिपमुळे आपल्या केसांना अजिबात चटका लागत नाही. ओव्हल शेप बॅरेलमुळे ना आपल्या केसांना छान व्हॉल्यूम आणि मस्त स्टाईल सुद्धा करता येते. सॅल्यून लाईक तुम्हाला फिनिशिंग घरामध्येच पाहिजे असेल तर हे एक परफेक्ट सोल्युशन आहे, अगदी अफोर्डेबल प्राइस मध्ये. छान झाले म्हणजे तुम्ही पाहू शकताय, पण हे ट्रॅव्हल फ्रेंडली आहे, इझी टू कॅरी आहे आणि स्टोरेजला सुद्धा अजिबात स्पेस घेत नाही. बात काहीच होत नाही. ह्याच्यामध्ये प्रोटेक्शनसाठी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्या डोळ्यांपासून थोडंसं लांब ठेवा आणि ह्याचा प्लग सुद्धा एकदम छान आहे, एकदम हेवी बेस आहे. तर मंडळी, आपले केस जेव्हा आपण विंचरतो त्यावेळी आपल्या केसांमध्ये अजिबात गुंता होत नाही. तर हे प्रोडक्ट परचेस करण्यासाठी ना मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि तुमच्या केसामध्ये शाईन सुद्धा खूप सुंदर ॲड होते बरं का ह्यानं. लग्नाचा वाढदिवस आणि त्यात आणि तुळजापूरहून आणलेल्या सासूबाईंनी या बांगड्या मी घालून छानपैकी रेडी झालेली आहे. नमस्कार मंडळी, छानपैकी पैठणी नेसून मी चाललेली आहे जेजुरीच्या दर्शनासाठी, कारण आज आमच्या लग्नाला पूर्णपणे 13 वर्ष झालेली आहेत. 13 डिसेंबर 2013 मध्ये आमचं लग्न झालं होतं. 2013ला लग्न झालं आणि आज पूर्णपणे 13 वर्ष, म्हणजे किती छान हा मॅजिकल आकडा आहे. तर आम्ही सहकुटुंब निघालोय जेजुरीला. आता सध्या आम्ही आहे विमाननगरमध्ये. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. दिवसभरातल्या सगळ्याच गोष्टी शेअर करणार आहे. अजून तसं काही ॲज सच प्लॅन नाहीये, फक्त देवाला जायचं असं. खरं तर मी फार गोंधळले होते. सचिन एक तर एवढा प्रॅक्टिकल आहे ना, मी त्याला विचारते की सचू आपण कुठल्या दिशेने चाललोय, तो मला काहीच सांगत नाहीये. खरं तर आपल्याला सासवडला जायचं म्हटल्यानंतर आपण जातो कसं डायरेक्ट हडपसर आणि सासवड दिवे घाटाला, पण हे काहीतरी वेगळं होतं आणि मला शंका होती की काहीतरी वेगळं चाललंय. पण असं या ठिकाणी का आलोय, म्हणजे एकदम कोचाट्यात एरिया दिसतोय हा. जेजुरीला जायला तर हडपसरवरनं जायला लागते ना, शॉर्टकट आहे काय? हा वैशू, अरे म्हणजे आपण कुठे आलोय मला काहीच कळत नाहीये. मला खरंच कळत नाहीये की इथे DJIच्या शॉपमध्ये घेऊन आलाय हा. लेट्स सी. नाही म्हणजे हे घरामध्ये स्टोर होता DJIचा आणि अनएक्सपेक्टेड गोष्टी झाल्या. म्हणजे लिटरली मला हा कॅमेरा घेऊन देणार होता आणि बाहेरचा बॅनर सुद्धा वाचला नाही. ऑब्व्हियसली कॅमेराचा शॉप म्हटल्यानंतर मोठा असतो, पण हे असं नव्हतं. हे एक छोटासा आउटलेट होता. प्राईज म्हणजे हे एक्सपेक्टेडच नव्हतं मला. यार थँक्यू सो मच. ओके, ते काय म्हणतात त्याला, काय ते ॲक्शन कॅमेरा. ॲक्शन कॅमेरा नाही ना असं. एक्शन कैमरा है ना, वो एक्शन कैमरा तो उसके अंदर माइक नहीं मिलेगा, आपको एक्स्ट्रा माइक लेना पड़ेगा. बट हे व्लॉगिंग के लिए बेस्ट पोर्टेबल है. है, एकदम बहुत पोर्टेबल है. अच्छा, फ्रंट पे भी घूम जाता है, बैक पे भी सीखने घूम में जाता कितना टाइम लगेगा? है. ऐसे सीख जाओगे, ऐसे सीख हाँ. जाओगे. बहुत इजी है. माइक उसके अंदर मिल रहा है, 25,000 का माइक है. इसका सिंगल बस एक माइक हाँ. उसके अंदर दे के रखा है. अच्छा, मतलब लाइक 25,000 2 माइक, त्याच्या उसमें 2 माइक है. उसमें 2 माइक है, ट्रांसमीटर के साथ बॉक्स आता है पूरा. हाँ. एक ये सिर्फ ये सिंगल वाला पीस हाँ. माइक का उसके अंदर दे. आप अनबॉक्सिंग पूरा करके. अनबॉक्सिंग करके चेक करके दूंगा आपको. हाँ. ये नया मॉडल है. हाँ. अच्छा, ये एक्शन कैमरा. Action ओके. और ये ये नैनो करके ये POV शॉट लेने के लिए स्पेशल है. अच्छा, ये इधर भी ऊपर करके चला सकते हैं. ओके. अभी मैंने सुना है कि इसमें से नहीं कि हम चलते हुए भी शेक नहीं करता है. नहीं स्टेबलाइजेशन. स्टेबलाइजेशन. इस पे भी स्टेबलाइजेशन अच्छा है, इस पे भी सब पे सब मॉडल.
टोटल आमचं बिल झालं होतं 73,800 रुपये, म्हणजे 70,000चा हा कॅमेरा आहे आणि 3,800 रुपयाचा याचा SD कार्ड म्हणजे मेमरी कार्ड घ्यावं लागलं मला. तर एक नंबर कॅमेरा आहे. मी तुम्हाला सांगू शकत नाही, म्हणजे एका ब्लॉगरसाठी ना हे त्याच्या हजबंडकडनं मिळालेलं एक सुंदर सरप्राईज. मी खूप खुश आहे. म्हणजे हाँ नहीं अभी वो उसको जब रहेगा तो मैं नहीं यूज़ कर पाऊंगी फिलहाल कुछ दिन के लिए. नहीं तो ये मेरा गेम कर देगा. चालू हो गया. हेलो काय बोलूँ मी. ठीक आहे, अभी ये हो गया वीडियो. असं काही हे वाटतंय का म्हणजे याआधी तर मी माझी एकटी शूट करायचे तर इतके छान व्लॉग्स यायचे. आता तर या कॅमेऱ्याने जेव्हा मी आउटडोअरचे शूट करेल तर याच्यापेक्षाही सुंदर व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळते. आय होप तुम्हाला ते व्हिडिओ लवकरच पाहायला मिळेल. तर सो मंडळी माईक अटॅच नाही त्यामुळे आवाज जरासा येणार गाडीमधला. तर मी इतकी खुश आहे ना, म्हणजे माझ्या खुशीची सीमाच नाही. इतका छान सरप्राईज आणि हे गिफ्ट अनएक्सपेक्टेड होतं सचिनकडून. थँक्यू सो मच सचू. म्हणजे लिटरली या 13 वर्षात मला वाटते अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी दिल्या आहे, पण हे खूपच सरप्रायझिंग होतं. कारण एकतर आपल्या कामाची पण वस्तू आहे. सो असो ठीक आहे. आता आम्ही जेजुरीला चाललो आहे, ऑलरेडी सासवड घाटामध्ये. आणि मला तर कळतच नाही की मी आता काय करू. म्हणजे इतकी ओव्हर एक्सायटेड झाली ना की माझी भूकच गेली आहे. तर चला व्हिडिओ कंटिन्यू आहे, नक्की बघा. माझी भूक तर ऑब्व्हियसली गायबच झाली होती, पण सचिनला आणि मुलांना लागली होती म्हणून आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये थांबलो दिवे घाटच्या वरती. तर तिथे स्वाती आहे, ही माझी फॉलोवर आहे. बऱ्याच दिवसापासून ती फॉलो करते, वडगाव शहरी एरियामध्येच राहते. पण मला बघून ती इतकी इमोशनल झाली. बाय द वे ती सुद्धा एक छानसा तिचा यूट्यूब चॅनल आहे, इन्स्टावर पण प्रोफाईल आहे, छान आहे. तर ती मला सांगत होती की ताई तुला बघितलं ना की आम्हाला मोटिवेशन मिळतं आणि अगदी जेव्हा डिमोटिवेट होऊन जातो ना आम्ही तेव्हा तुझे व्लॉग्स बघतो, तू कसं मॅनेज करते. तू साडी नेसून सुद्धा इतकी परफेक्टली सगळं मॅनेज करते. प्लस तू म्हणजे बरंच कौतुक केलं आणि म्हणजे माझ्या तोंडाने मला ते सांगायला नाही आवडणार, पण जे माझे फॉलोवर्स आहेत त्यांना तुम्ही ज्या पद्धतीने माझं कौतुक करता सेम त्याच पद्धतीने ती करत होती. आणि तिला मी बरंच गायडन्स केलं की कसं ग्रो करायचं, काय करायचं. बऱ्याच गोष्टी आमच्या शेअर झाल्या. ती इमोशनल झाली हे बघून नाही का मला पण थोडं वाईट वाटलं, पण मला हे पण कळतं की आपल्या फिलिंग्स असतात एखाद्या व्यक्तीबद्दल, तर तिने त्या व्यक्त केल्या. तर थँक्यू सो मच स्वाती. आणि हा तिच्या पण चॅनलची लिंक मी देईल, ती पण नक्की जाऊन सपोर्ट करा. आणि बाय द वे लवकरच मी शॉर्टआउट पण देणार आहे आपल्या ज्यांचे फॉलोवर्स आहे कमी आहे त्यांच्यासाठी. तर चला त्याच्यावर तर आपण नंतर बोलूच. पण आता आम्ही जेजुरीला आलो आहोत. जेजुरीला सुद्धा बरेच आपले फॉलोवर्स भेटले, पण मी फोन काढणं महत्त्वाचं समजलं नाही, कारण इथे ना मी फार जास्त काही शूट केलेलं नाही आहे. अगदी महत्त्वाचं शूट करण्याचा प्रयत्न केला. सगळे म्हणत होते की नाही का उचलून घ्या, तर थोडंसं आम्ही लाजलो. नाहीतर बघू आता पुढच्या वेळी कधी जेजुरीला गेलो तर तोही करू प्रयोग. म्हणजे जसं आपल्या बायकोला सगळे उचलून घेतात ना, तर तसं सचिन म्हणत होता की नेक्स्ट टाईम आपणही करूया. तर फायनली आम्ही आलो गडावरती आणि गर्दी प्रचंड होती कारण विकेंड असल्यामुळे. तर माझा एक इच्छा होती की माझा पहिला शूट जो आहे कॅमेराचा तो महादेव म्हणजे आपल्या कुठेही मग जेजुरी असू दे किंवा त्र्यंबकेश्वर जिथे कुठे जमेल तिथे जाऊन पहिला शूट करायचा. आणि फायनली ते झालं. जेजुरीला मी पहिला शूट केला आणि आम्ही घरी आलो. फार लेट झाला होता कारण हडपसरला आम्हाला बराच ट्रॅफिक लागला, जवळपास 2-1 तास आमचे तिथे गेले. सचिनची पॅकिंग करून दिली. खूप भयानक लेवलचं वाईट वाटत होतं कारण की आजच आमची ॲनिव्हर्सरी आणि आजच हा रात्री 10 वाजता हैदराबादला जाणार आहे. तर पहिला माझं सगळं जो किट आहे क्रिएटर कॉम्बो किट ऑस्मोचा त्याचं मी पूजा करून घेतली आणि ते तिथंच ठेवलं देवाराजवळ. आणि आम्ही निघालो डिनर करायला ह्याला नोवोटेलला, सचिनच्या हॉटेलमध्ये गेलो. कुठे आलोय बाळा आपण? हॉटेलला. कोणाच्या? हे गाडी जवळ हॉटेल. हॉटेल बघ काटा आहे. हॉटेल ओके सो गिफ्ट टाइम गाइज. तर लेट्स सी कोण जास्त सरप्राईज होते आहे. दिस इज अ गिफ्ट आय एम गिविंग.
थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. गाईस. इकडे पण आहे. थँक्यू. हालू नको. हो. बाबा ते चाकू आहे. मी जेव्हा पहिल्यांदा जॉबला लागले होते ना तेव्हाच मी फर्स्ट वॉच घेतली होती माझ्यासाठी कॅसिओची. ती खूप सुंदर होती, ती अजूनही आहे. आता टोटल माझ्याकडे एक 10-12 वॉचेस असतील आणि सचिनकडे पण खूप. त्यालाही आणि मलाही वॉचेसचं कलेक्शन खूप आवडतं. खतरनाक. वाव. ओ लुक ॲट दिस गाईज. वाव यार. आवडली अरे मस्त, जबरदस्त क्वालिटी आहे. क्वालिटी आहे ना. असं असं आवडतं कुणाकुणाला नाही का, हे काय काय गोष्टीचे कलेक्शन. जसं की मला इयररिंग आणि वॉचेसचे कलेक्शन खूप आवडतं. तर आम्ही दोघांनी एकमेकाला ठरवून दिलेलं नाही आहे, पण काहीतरी देऊ असं ठरलं होतं. तर मी त्याच्यासाठी एक वॉच घेतली आणि त्याने माझ्यासाठी कॅसिओची वॉच घेतली. तर जर दोन्ही वॉचेसची लिंक पाहिजे असेल तर नेक्स्ट व्लॉगमध्ये देईल. आणि हा अशा पद्धतीने आम्ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केली. खूप छान मजा आली. आम्ही रूफटॉपला होतो मस्तपैकी. कॅफेला बसलो नाही कारण तिथे फार गर्दी होती. आणि मग हे ह्यांचं वरचं सोक म्हणून एक किचन आहे, सोक व रेस्टॉरंट. तर तिथे ओपन किचन पण आहे. खूप मस्तपैकी आम्ही एन्जॉय केला. आणि त्यानंतर सचिनला थोडीशी सर्दी झाली होती बिचाराला, तर त्याने औषधं वगैरे घेतली. आणि त्याची फ्लाईट बरोबर 12ची होती रात्री, तर त्याला 10 वाजताच एअरपोर्टला जायचं होतं. तर मला एक खूप विचित्र फिलिंग येत होती की यार मला नाही, आता घरी नाही जायचं आहे, पुण्याच्या घरात नाही जायचं आहे. खूप कंटाळा आलेला घरी जायचा, पण त्याला ऑप्शन पण नाही. ह्याने ओला बुक केलेली. आणि काय करणार ना, त्याची मीटिंग पण महत्त्वाची होती. 2 दिवस तो आता तिथे हैदराबादलाच असणार आहे. तर तो बोलला इट्स ओके, काम पण महत्त्वाचं आहे, तू तुझ्या कामाकडे फोकस कर. पण जेव्हा केव्हा तो मला कामाबद्दल बोलतो ना, तर मला एक वेगळी एनर्जी येऊन जाते. आणि तो मला खरंच खूप सपोर्ट करतो. आणि त्याचा सपोर्ट मला इतका महत्त्वाचा आहे ना, म्हणून मी आज सगळं काही करू शकते. तर मंडळी, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.